इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण। यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आणि मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल। मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि त्रुटी, मेरिट्स आणि डिमेरिट्स हे पाहिलेलं होतं। आता आपण यानंतर पाहणार आहे मॉडर्न पिरियडिक लॉ। त्याच्या अगोदर एक ॲक्टिव्हिटी आहे, पहा, यूज युअर ब्रेन पॉवर। जरा डोके चालवा। काय करायचं, यामध्ये राईट द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड्स ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल। मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा आधार घेऊन या मूलद्रव्यांच्या ऑक्साइड्सचा फॉर्म्युला सूत्र लिहायचं आहे तुम्ही। आता याचा हा पहिला आहे एलिमेंट सोडियम फॉर एक्झाम्पल। या ठिकाणी आपण एक बघूया। आता सारणीचा आधार घ्यायचा म्हणजे कसा काय करायचं आहे त्यामध्ये पहा, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल। इथं टेबलमध्ये काय दिलेलं आहे बघा, द जनरल फॉर्म्युली मोलिक्युलर फॉर्म्युले ऑफ कंपाउंड्स। कंपाउंड म्हणजे संयुगे, संयुगांची रेणूसूत्र आहेत ती या सूत्राने दाखवलीत। R2O पूर्वीच्या टेबलमध्ये होती अशी R2O3, तीच आता अशी लिहिलेली आहेत मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये, अशी लिहिली आहेत R2O R2O3। ही काय आहे त्यांची तर रेणूसूत्रे आहेत। R म्हणजे काय आहे, इलेमेंट असेल, मूलद्रव्य असेल, आणि O म्हणजे काय आहे, ऑक्सिजन। ऑक्सिजन बरोबर संयोग झाल्यानंतर त्या मूलद्रव्याचं तयार होणारं जे कंपाऊंड आहे, संयोग आहे, त्याचा फॉर्म्युला ह्या स्वरूपात असेल R2O किंवा R2O3। हे बघा या ठिकाणी R2O किंवा RO किंवा R2O3 किंवा RO2 ऑक्साईडचा हे ह्या R म्हणजे मूलद्रव्य। आता कोणतं आहे हे, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन। आता हायड्रोजनचं ऑक्सिजन बरोबर संयोग झाला तर ते कसं असेल, हायड्रोजनचं मूलद्रव्य संयोग, तर R म्हणजे इलेमेंट असतं H, आणि ते किती आहे 2 आहे इथं बघा। R2O म्हणजेच ह्याचं कंपाऊंड कसं असणार आहे ते H2O असं असेल। ह्याचं कंपाऊंड काय आहे ते H2O असणार आहे। हायड्रोजनचं जे संयोग आहे त्याचं रेणूसूत्र काय असणार आहे H2O। त्या पद्धतीनं लिथियमचं काय असेल Li2O। सोडियमचं काय असेल Na2O। हा R2 म्हणजे काय आहे तर ते मूलद्रव्याचे 2 एटम्स असतात आणि 1 ऑक्सिजन। या पद्धतीनं ह्याच्या संयुगांची रेणूसूत्र तुम्हाला लिहायची आहे। याच्या संयुगांची रेणूसूत्र लिहायची आहे। दुसरा क्वेश्चन काय आहे, Na2O बघितलं, त्या पद्धतीनं Siचं काय असेल, Si कुठं आहे बघा, Si इथं आहे। याच्यावर त्याच्या कंपाऊंडचं रेणूसूत्र लिहिले RO2, म्हणजे ह्याचं रेणूसूत्र कसे असेल SiO2। R म्हणजे Si आणि O2 असणार आहे, म्हणजे ह्याचं ऑक्साईड असेल SiO2। या पद्धतीनं बाकीच्या सुद्धा कंपाऊंडची संयुगांची रेणूसूत्र लिहायची आहेत। इथं राइट द मोलिक्युलर फॉर्म्युले ऑफ कंपाउंड्स ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन बाय रेफरिंग टू मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल। कंपाउंड्स विथ हायड्रोजन, हायड्रोजन बरोबर ह्यांची कंपाउंड्स तयार होणारे कंपाउंड्स लिहायचे आहेत। फॉर एक्झाम्पल काय, कार्बनचा हायड्रोजन बरोबर संयोग झाला तर कसं कंपाऊंड तयार होईल, किंवा सल्फरचा हायड्रोजन बरोबर संयोग झाला तर कोणतं कंपाऊंड रेणूसूत्र काय तयार होईल बघा बरं। आता कार्बन आहे हा, आता ह्याचं कंपाऊंड हायड्रोजन बरोबर तयार झाल्यानंतर कसं असणार आहे,
या ठिकाणी वर हायड्रोजन बरोबर संयोग झाल्यानंतरची संयुगे कशी असतील इथं सूत्र दिले बघा. RH4 हे काय आहे, हायड्रोजन बरोबर या मूलद्रव्याचा संयोग झाला, उदाहरणार्थ C. R म्हणजे C असेल. कार्बनचा हायड्रोजन संयोग झाला तर तयार काय होणार, C आणि H किती आहेत, 4, CH4. आता या ठिकाणी बघा ऑक्सिजन मूलद्रव्य घेतलं. R म्हणजे आहे इलेमेंट, हे ऑक्सिजन, आणि त्याचा हायड्रोजन बरोबर संयोग झाला तर हायड्रोजन किती असणार आहे, 2, H2 असणार आहेत आणि R 1 असणार आहे. म्हणजे ह्याचं कंपाऊंड कोणतं तयार होणार, H2O किंवा हे Cl आहे. Cl हा R म्हणजे Cl असेल, हा R म्हणजे Cl आणि त्याच्याबरोबर एकच H कंबाईन होणार. म्हणजे ह्याचं संयुग तयार कोणतं होणार आहे, एक H असतं आणि त्याच्याबरोबर एक क्लोरीन संयुग पावणार म्हणजे HCl असं संयुग तयार होणार. हे झालं त्याचं रेणुसूत्र. अशी इतर रेणुसूत्र तुम्हाला शोधायचे आहेत. इतरही संयुगांची रेणुसूत्र तयार करायची आहेत सगळ्यांनी दिलेल्या ॲक्टिव्हिटीमधली. या 2 प्रश्नांची उत्तरं आपण बघितलीत यूज युअर ब्रेनमधल्या. तुम्ही बाकीची सगळी घ्यायची आहेत. आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काही दोष किंवा त्रुटी होत्या, त्यामुळं पुढे नवीन सारणी तयार केलेली आहे. त्या सारणीला म्हटलंय मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि ती सारणी तयार करण्यासाठी जो नियम वापरला त्याला तो नियम आहे मॉडर्न पिरियडिक लॉ. मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणजेच आधुनिक आवर्ती नियम. आधुनिक आवर्ती नियम. हां, आता ह्याच्याविषयी माहिती बघायची आहे आपल्याला. मॉडर्न पिरियडिक लॉ. The scientific world did not know anything about the interior of atom when Mendeleev put forth the periodic table. जेव्हा मेंडेलिव्हनी त्याची आधुनिक आवर्त सारणी तयार केली त्यावेळेला विज्ञान जगताला हे माहीत नव्हतं की एनिथिंग अबाउट द इंटेरियर ऑफ ॲटम, अणूच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती. आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉनच्या शोधानंतर काय झालं, सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉन नंबर ऑफ ॲटम अँड द ॲटॉमिक नंबर. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉन नंबर ऑफ ॲटम अँड ॲटॉमिक नंबर. ॲटममध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणुअंक यांच्यामध्ये काय संबंध आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. आणि द ॲटॉमिक नंबर इन मेंडेलीव्ह पिरियडिक टेबल ओनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ एलिमेंट. मेंडेलीच्या आवर्त सारणीमध्ये जो अणुअंक होता तो काय दाखवत होता, तर फक्त सिरियल नंबर, अणुक्रमांक दाखवत होता. इन 1913 द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले डेमॉन्स्ट्रेटेड. हेनरी मोसलेनं या शास्त्रज्ञांनी 1913 मध्ये दाखवून दिलं. काय, हेनरी मोसलेनी की with the help of positive charge on the nucleus or number of atoms in the nucleus, the atom of that element, this revealed that atomic number is more fundamental property of element than its atomic mass. त्याच्या ॲटॉमिक मासपेक्षा, मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानापेक्षा काय, तर ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, अणुअंक, त्यामध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या हा जास्त महत्त्वाचा गुणधर्म आहे हे दाखवून दिलं. आणि अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट ऑफ मॉडर्न पिरियडिक लॉ, आणि या नियमानुसार
तर हा जो नियम आहे मॉडर्न पिरियडिक लॉ, आधुनिक आवर्ती नियम, काय सांगतोय तो बघा, हा नियम दिलेला आहे इथं. Properties of element are periodic function of their atomic numbers. आतापर्यंत आपण डोबे, रेनर, न्यूलँड्स, मेंडेलिव्ह ह्या सगळ्यांनी इलेमेंट्स अरेंज केलेली होती. ती कशी केलेली होती तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अशी केलेली होती. पण आता फक्त हेनरी मोसलेनं एक पिरियडिक टेबल आधुनिक आवर्त सारणी केली. त्यामध्ये मूलद्रव्यांची मांडणी कशी केलेली आहे तर ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने केली. आणि त्यावरून त्यानं नियम काय सांगितला, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फल असते असं सांगितलं. मेंडेलिव्हने सांगितलेलं होतं की अणुवस्तुमानाची आवर्ती फल असते. आणि इथं मात्र महत्त्वाचा हा एक बदल आहे, तो म्हणजे काय आहे, अणुअंकाचे आवर्ती फल, ॲटॉमिक नंबर्स. या पद्धतीनं टेबल तयार केलेलं आहे. आता हे टेबल कसं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. हे टेबलमध्ये काय काय आहे ते बघायचं आहे. त्यामध्ये मूलद्रव्यांची मांडणी कशी केलेली आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. Classification of elements resulting from an arrangement of the elements in increasing of their atomic number is a modern periodic table. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्य मांडलेले आहेत. ती कशी मांडलेली आहेत तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर्स, अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडलेले आहेत. आणि प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रेडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ हेल्प ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. मूलद्रव्यांचे गुणधर्म अधिक अचूकपणे सांगता येऊ शकतात कशाच्या सहाय्याने तर आधुनिक आवर्त सारणीच्या सहाय्याने, की जी सारणी कशी आहे, कशावर आधारलेली आहे तर बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर्स, अणुअंकाच्या आधारावर आधारलेली आहे. आणि मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड एज अ लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. ह्या आधुनिक आवर्त सारणीलाच काय म्हणतात तर लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल, म्हणजे आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घ रूप म्हणतात. मोठी सारणी तयार केलेली आहे, ही सारणी मोठी तयार केलेली आहे म्हणून त्याला काय म्हणायचं आहे तर लॉंग फॉर्म ऑफ अ पिरियडिक टेबल, म्हणजे आवर्त सारणीचे दीर्घ रूप, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. Long form of periodic table. In the modern periodic table, the elements are arranged in the accordance with their atomic numbers. ह्यामध्ये अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. ॲज अ रिझल्ट ह्याचा परिणाम काय झाला तर मोस्ट ऑफ ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल अपियर टू बी रिमूव्ड. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये जे ड्रॉबॅक्स म्हणजे त्रुटी होत्या, डिमेरिट्स होते, ते सगळे ह्या सारणीमध्ये निघून गेले. However, पण ambiguity about position of hydrogen is not removed even in modern periodic table. मात्र हायड्रोजनची जी संदिग्धता होती, ambiguity होती, ती मात्र निघालेली नाही. We have seen in previous standard that electronic configuration of an atom, the way in which electrons are distributed. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मागच्या इयत्तेमध्ये आपण पाहिलेलं आहे. ही इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय असतं तर द वे इन विच इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द शेल्स. कक्षांमध्ये इलेक्ट्रॉनचे वितरण कशा पद्धतीने केलेलं आहे तो मार्ग, त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. हे आपण पाहिलेलं आहे. आणि हे कसं ठरवलं जातं इलेक्ट्रॉन स्वरूपण तर डिटरमाइंड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट. त्या अणूमध्ये ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून हे इलेक्ट्रॉन स्वरूपण ठरवलं जातं. And the total number of electrons in an atom is same as the atomic number. आणि अणूमध्ये असलेल्या एकूण इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच अणुअंक असतो हे पण पाहिलेलं आहे तुम्ही. The relation between atomic number of an element and its configuration is clearly seen in the modern periodic table. हेच रिलेशन, हाच संबंध ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. कशाचा संबंध इलेक्ट्रॉन स्वरूपनाचा आणि आधुनिक आणि इलेक्ट्रॉन त्याच्या अणुअंकाचा. अणुअंक म्हणजेच काय आहे तर
इलेक्ट्रॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, ते इलेक्ट्रॉन्स शेलमध्ये कक्षेमध्ये कोणत्या पद्धतीनं वाटलेले आहेत, कुठल्या कक्षेमध्ये किती आहेत, या दोन्हींचा संबंध ह्या सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. आता आपण बघणार आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीचं नक्की स्वरूप कसं आहे, त्यामध्ये किती कॉलम आहेत, किती पिरियड आहेत हे आपण बघणार आहे. त्याच्या अगोदर यूज युअर ब्रेनमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत बघा. ह्यांची उत्तरं सुद्धा जरा डोके चालवा आणि सांगता येतात का पहा. काय करायचं यामध्ये, हाऊ इज द प्रॉब्लेम रिगार्डिंग पोझिशन ऑफ कोबाल्ट अँड निकेल इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल रिसॉल्व्ड इन मॉडर्न पिरियडिक टेबल. त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये हा प्रश्न कसा सुटला कोबाल्ट आणि निकेलच्या स्थानाचा, की जो मेंडेलिव्हच्या सारणीमध्ये होता. मेंडेलिव्हच्या सारणीमध्ये बघितलं होतं आपण की या कोबाल्ट आणि निकेल आहेत, यांना या ठिकाणी पहा कोबाल्ट काय आहे, हे कोबाल्टचा ॲटॉमिक मास आहे 59 आणि त्याचबरोबर निकेलचं पण ॲटॉमिक मास आहे 59 आणि म्हणून काय झालं की ही दोन्ही इलेमेंट्स, ही दोन्ही मूलद्रव्य एकाच ठिकाणी आलेली आहेत बघा. एकच जागा त्यांना मिळालेली आहे. कशामध्ये, इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये. मग आता ही जागा कशी सुटली, हे 59 काय आहे तर ॲटॉमिक मास आहे. मेंडेलिव्हची आवर्त सारणी कशावर आधारित आहे, अणुवस्तुमानावर. दोन्हींचं अणुवस्तुमान एकसारखं असल्यामुळे त्यांना एकाच जागी ठेवण्यात आलेलं आहे. मग जरा विचार करा आणि सांगा बघू की हा प्रश्न ह्यामध्ये कसा सुटलेला असेल मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये. आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारलेली आहे तर ॲटॉमिक नंबरवर, अणु अंकावर आधारलेली आहे. मग ह्यांना कसं स्थान मिळेल ते स्पष्ट करायचं आहे. यांचा ॲटॉमिक नंबर किती आहे बघा. पुढे एक टेबल आहे ते आपण बघणार आहे आधुनिक आवर्त सारणी, त्यामध्ये यांचं स्थान कसं आहे आणि मग हा प्रश्न त्यामध्ये कसा सुटला तो पाहायचा आहे. दुसरं, हाऊ डिड द पोझिशन ऑफ Cl 1735 1737 गेट फिक्स्ड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. क्लोरीन 1735 क्लोरीन 1737 यांच्या जागेचा कसा प्रश्न सुटला. आता इथं पाहिल्यानंतर लक्षात येईल आपल्याला 1717 काय आहेत, हे ॲटॉमिक नंबर आहे, दोन्हीचाही सेम आहे कारण ते काय आहेत, एकाच मूलद्रव्याचे अणू आहेत. आणि वेगळं काय आहे इथं 35 आणि 37 हा अणुवस्तुमानांक आहे, ॲटॉमिक मास नंबर आहे. आता हा प्रश्न कसा सुटला, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक मासनुसार मांडणी होती, त्यामुळे ह्याचं 35 आणि ह्याचं 37 आहे. तर ह्या दोन्हींना वेगवेगळी जागा पाहिजे होती पण ती मिळाली नाही कारण ह्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, एकाच इलेमेंटचे हे ॲटम्स आहेत. इथं कसा प्रश्न सुटला बघा, 1717 ॲटॉमिक नंबर सेम आहे त्यामुळे यांना स्वतंत्र जागा मिळणार नाही, ही दोन्हीही एकाच ठिकाणी असतील. प्रॉपर्टीज सेम आहेत, ॲटॉमिक नंबर सुद्धा सेम आहे. ॲटॉमिक नंबर वेगवेगळा असतात तर ह्यांना दोन जागा देता आल्या असत्या पण त्याला द्यायची गरज नाही कारण हे एकाच इलेमेंटचे ॲटम्स आहेत. या पद्धतीने स्पष्टीकरण लिहायचं आहे. आता हे राहिलेले दोन्ही प्रश्नही आहेत, यांची ही उत्तर जरा डोक्यात चालवा आणि लिहिता येत आहेत का ते पहा. काय तिसरा क्वेश्चन, कॅन देअर बी एन इलेमेंट विथ ॲटॉमिक मास 53 और 54 इन बिटवीन टू इलेमेंट्स क्रोमियम अँड मॅंगनीज. बघा बरं, क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर आहे 24 आणि मॅंगनीजचा आहे 25. क्रोमियम नंतर मॅंगनीजला स्थान देण्यात आलेलं आहे. इथं प्रश्न काय विचारला आहे की 53 आणि 54च्या मध्ये काय आहे, 53 आणि 54 तर अणुवस्तुमान आहे, ॲटॉमिक मास आहे. तर ह्यांच्यामध्ये एखादं इलेमेंट असेल का. इलेमेंट इथं कसे मांडलेले आहेत, ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार, अणु अंकाच्या चढत्या क्रमानुसार. त्यामुळे 24 नंतर 25च येणार आहे, म्हणजे क्रोमियम नंतर मॅंगनीजच येईल. ह्या दोन्हींच्या मध्ये इतर कोणतंही इलेमेंट असणार नाही, मूलद्रव्य असणार नाही. पुढे, व्हॉट डू यू थिंक शुड हायड्रोजन बी प्लेस्ड इन ग्रुप 17 और ऑफ हॅलोजन्स और ग्रुप 1 ऑफ अल्कली मेटल्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आपण बघितलेलं होतं की हायड्रोजनच्या स्थानाविषयी ॲम्बिग्युटी, साशंकता होती कुठं स्थान द्यायचं, कारण तो काय करतो
इट रिझेंबल्स विथ हॅलोजन्स एज वेल एज अल्कली मेटल्स. तो हायड्रोजन काय करतो, हॅलोजन बरोबर पण साम्य दाखवतो आणि अल्कली मूलद्रव्यांच्या बरोबर सुद्धा साम्य दाखवतो. मग त्याला नेमकं कुठं ठेवायचं हा प्रश्न मेंडेलिव्हच्या सारणीमध्ये निर्माण झालेला होता. तर तो या सारणीमध्ये कसं सुटेल तुमच्या दृष्टिकोनातून, कुठं स्थान देता येईल त्याला, हॅलोजनच्या ग्रुपमध्ये का अल्कलीच्या स्तंभामध्ये, आणि का देता येईल जरासा विचार करा आणि त्याचं उत्तर सांगता येते का पहा. जरा डोके चालवा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीचं रूप नेमकं कसं आहे, त्यामध्ये किती ग्रुप्स आहेत, किती पिरियड्स आहेत, किंवा किती ग्रुप आहेत, पिरियड आहेत, आणि कोणत्या प्रकारची इलेमेंट्स कशी मांडलेली आहेत, त्यांची मांडणी कशी केलेली आहे हे आपण ह्या पिरियडिक टेबलमध्ये, या आवर्त सारणीमध्ये ह्याची रचना कशी आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी MPT याचं स्वरूप कसं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.